नमस्कार मित्रांनो, मी समाधान. तर काही आमची गँग आणि आता आम्ही असंच अभिजितचा बड्डे आहे आणि बड्डेसाठी बाहेर आलो पार्टीसाठी आणि सगळ्यात मिळून ठरले. तर आता आम्ही कुठे जाणार आपण रायगडला जाणार आहे आता सगळी. आणि आता 2 स्प्लेंडर आहेत त्या आणि थंडीचं चाललं आता जेवण करून डायरेक्ट रायगडला जाणार आहे आम्ही. तर जाणार आहे तुम्ही सगळी बघा. तुम्हाला काय बोलायचं का? नक्की बघा, नीट गेलो तर. अभिजित बड्डे बाय काय म्हणतो? बोल ना काय आता फुल मस्ती होणार आहे. आम्ही चालला आता आम्ही आता कुठं अभिजितच्या बड्डेसाठी का शेवटवाड्याला आणले. अभिजित ह्याच्यावर म्हणणं काय तुझं? नाही वरी घेतोय प्रशांत, तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं काय घेणार आहे आकाश भैया? माझं म्हणणं आहे, लय भूक लागली. लेबू का लागले त्या आणि दुसरी वेळेस आला गेल्या वेळेस तुम्ही ब्लॉग बघितला चला का. चला आता मग जाऊन जेवण. प्रशांत भाऊ इथं मांडी घालून बसलाय होती. त्यांचं चालू आहे काहीतरी मागवायचं. तर आता आमची जेवण झाली लिहायची आणि आता आम्ही जेवण करून निघालेलो आहोत. आणि जेवण भारी होतं तसं, पण गेल्या वेळेस भारी लागलं होतं. त्यामुळे ह्या ठिकाणी नॉनव्हेज खाल्ले, मी व्हेज खाल्ले. तर आता आम्ही चाललो का अभिजित ही गाडी घेत आहे आणि प्रशांत भाई आकाश भाई ते आहेत आणि हे ट्रॅफिक म्हणून आम्ही संध्याकाळी निघालो. आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो डायरेक्ट. तर कशाचं पाणी ब्रेक घेतला. गार लागते का रे? गार लागते त्याला. गार लाग नाही भाऊ, हुडीवर उघडत आलंय. आणि काही एक भाऊ अभिजित. तर आम्ही आता थांबलो होतो का इथं व्यू भारी दिसायला का इथं भारी दिसाल तर. आणि इथून घाट चालू होणार आहे त्यामुळं आता आम्ही थांबलो होतो. पाणी पिणे बाटली बिटली घेतली आहे आणि थोडा आराम घेतला की आम्ही जाणार आहे. मला वाटतं इथून 100 का काहीतरी किलोमीटर राहिले. आम्ही लवकरच पोचतो तिथं. बघू आता काय अभिजित तुला काय म्हणायचं? काहीच थंडीने आता आमची ते झाली जरा झाली. पण आम्ही- आणि भाऊचं नशीब बघा. भाऊ बरोबर बड्डेच्या दिवशी तिथं रायगड. कसं वाटतं तुला? भारी वाटते. काहीच जाऊया आपण रायगडला लवकर महाराजांच्या दर्शनासाठी. ठीक आहे चला. लेवारी व्ह्यू दिसतोय. आहे कॅमेरा दिसतच नाही की, पण कसं करायचं आकाशावर खातोय. इथं 2 कॅन्टर काय करायचं लेवारी दिसतोय. तो तिकडे बघ ना वरी कसं दिसतंय. यात दिसतच नाही. अभिजित हॅपी बर्थडे. भाऊला गाडीवर विश करायला. भाऊला आम्ही गाडीवर विश करायला कारण थांबून करायची कॅप्टनची नाही कार लागायला. अभिजित काय म्हणतो बर्थडे बॉय? ले कार लागत. बघू आता कुठं तर थांबतो आम्ही. तर आता बघा मी केक घेतलाय. हो इथे एक बिक चालू होते आणि इथं थांबली होती. आम्ही आता रस्त्यावरच केक सेलिब्रेट करणार आहोत बड्डे. हो ही आम्ही गाडी सगळी हे कुठं करायचं आता? त्याला दुरीच नाही, ह्याला असं थांब केक सांडेल. केक महत्वाचा आपला. आणले सगळं आणलंय. ह्याचा बड्डे सेलिब्रेटच करायचा. कुठं? तामिनी घाटा. तामिनी घाटा त्याचा बड्डे सेलिब्रेट. आता आम्ही हो का इथं थांबलो होतो. हो का इथं केक 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 ते आणलाय. इथं गाडी आणलाय. हो का आकाश गोळा करते. हो का कचरा गोळा करते. आकाश चांगलं गोळा कर बर का. गोळा करतोय. आणि इथं थोडीशी जागा होती कोपऱ्यात म्हणून का इथं दुसरी गाडी उभा केली आमची. दिसना गेले काय इथे गाडी आहे. इथं भाऊ पेटवतो शिकुटी करते कारण भाऊला लय गार लागेल. भाऊ हॅपी बर्थडे अजून एकदा. हॅपी बर्थडे. लय गार पडलाय भाऊ. आणि इथून व्ह्यू लय भारी दिसतंय का इकडं खाली आहे. पण तुम्हाला कॅमेरा तर दिसतोय कॅमेरा दिसत नाही गेलाय. आता इथं बर्थडे सेलिब्रेट करायला थांबलो आम्ही. बरोबर 12 वाजता याला विश केलंय आम्ही. आणि सिक्युरिटी करते आता इथं. आकाश भाऊ गोळा करतो तिकडे. लय गार लागतंय. तर हो का अरे चॉकलेट नव्हतं रे. ही होता हो का
आबीचा केक. झाड दाखव. हो का इथं झाड. आपण कुठं आहो? चांदणी घाटात. तामिनी गाठात हो का जाय केला आम्ही शिकुटी केली हो का इथं थोडा कचरा आणला आणि हो का इकडे गाड्या आम्ही रस्त्याच्या कडेला बसलो आकाश आई हो का चोर आहे का कोण असं आम्ही डायरेक्ट तामिनी घाटात सेपरेट भाऊच्या बर्थडे साठी. प्रशांत भाई तुला काय म्हणायचे का? आमचा भाऊचा बर्थडे त्यामुळे आम्ही तामिनी घाटात सेलिब्रेट तामिनी घाटात नंबरचे मानकरी भाव काय डिस्सी मार पुढे घे डिस्सी मार पुढे घे. एवढं खरं पण मी चाकू कुठं फेकला हे घेऊ नको बरं का भावा हे घेतलं ना नाही अरे हा म्हणा ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर अभिजित हॅपी बर्थडे टू यू. अरे भाऊ 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 कसं वाटतंय तुला तामिनी घाटात बर्थडे सेलिब्रेट केला आपण? कसा आहे ऐक ना ए कधी इमॅजिन केलता का तू असं? केक एक नंबर आहे भावा बिना खाता सांगतो चल खा फोटो काढ. खाऊन टाक द्या ना मोबाईल द्या अरे फोटो काढ रे नी. चॉकलेट आता फोटो काढतो आम्ही फोटो काढतो ए तुझा द्या बे मोबाईल. थोडं दिसतं. हे जा टाक ना समाधान थोडं. व्यायाम चालू आहे इथे सकाळ किती वाजले त्या इथं प्रशांत भया इथं थांबलोय थोडं सकाळ लईच अंग दुखाले गाड्या चालू हात सगळं सुन्न झालेत हात लय गार लागते आता तुम्हाला इथं धूर दिसत असेल का लाईट समोर ही धुक आहे सगळं धुक. आकाश बा काय म्हणतोय तुझं काय म्हणणं आहे बोल ना थोडं काय तर काय सुद्धा म्हणणं नाही भाऊ फक्त आपल्याला रायगड गार लागते प्रशांत भया डुलत आहे तो काही सकाळ जॉगिंग चालू आहे तो तिथं दिसलं वेगळे गायब पण झाले. अभिजित बड्डे बॉय काय म्हणतो? चला आता आम्ही जाता पुढे काय दिसत नाही तर अंधार आहे उजेड होईल चला. तर आता आम्ही इथं रायगडच्या पायथ्याशी आलो इथं 1 किलोमीटर राहिले आणि डबल हो का इथं थांबलो आम्ही का तर इथं डबल सिक्युरिटी करायला कारण लय गार लागाले जवळ आला म्हणून म्हटलं गाड्या यायला एक डबल सिक्युरिटी हो का बड्डे बॉय कसं वाटतंय? मला तर एकदम चिल वाटते भावानी जास्त नाही आता एनर्जी फुल. प्रशांत भाऊ लय थंडीनं गेला पहिल्यांदाच गाडी चालवली एवढ्याला. अभिजितनं पण इथून तिथून अभिजितनं आणल्या गाडी. परशा भाऊला घरी गाडी न्यायला पण अभिजित भाऊ जाणार आणि हे उड्यात मारतोय नुसतं कारण ह्याला लय गार लागाले. फुल एनर्जी आपल्याकडे काय झाले काय माहित आम्ही तापतो लय गार लागाले. आपल्याला आता चहा प्यायचा आहे कोरा चहा कसला भेटते का बे इथं? हे अण्णा समाधान गोळा कर ना काय ऐकला मला का कसं वाटतं अभ्या आणि आज भाऊचा बड्डे आणि बघा 2 कॅन्टर बरे
महाराजांची मूर्ती. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता बघा इथं होळीच्या मैदानात आलतो. इथं महाराजांचं दर्शन ती घ्यायला लागली ती. पण आता आम्ही चाललो सरळ रायरेश्वरच्या मंदिरात. पहिलं रायरेश्वरच्या मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि तिथून पुन्हा इकडे येणार आहे, कारण इकडं गर्दी होणार आहे, कारण आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे. त्यामुळं आम्ही आता चाललो. अभिजित माग आहे आणि आकाशन प्रशांत पुढे चालली ती. तर तुम्हाला पण दाखवतो. आता इथं बाजार जो असते ना तेवाला आहे. तर आता तिथून चाललं. पहिलं आम्ही राजेश्वरचं दर्शन घेणार आहे, तिथून पुन्हा इकडे येणार आहे. मग बघू, तुम्हाला पण दाखवतो आता. चला आकाश भाई, तुला काय बोलायचंय का? होय, तुला काय बोलायचंय का? काय नाही, चला. भारी वाटलं का? कसं वाटलं तुला ट्रॅकिंग करून? प्रसन्न भावा. वर येताना एवढे दम भरले होते का नाही, कुणीच मोबाईलच काढलं होतं. आणि का ही बाजार काय म्हणते ते, मार्क काय बाजार काय म्हणते ते, बाजारपेठ. इथं बघा सगळ्याचे एवढे एवढे काय हाईटवर आहेत, कारण गोड्यावर करत होते ना बाजार पहिलं, आहे ना. आणि आमचा सगळा बघा बड्डे बॉय बघा तिकडे माग. बड्डे बॉयची हालत खराब झाली. आता चला आता रायरेश्वरच्या मंदिराला सगळे पॉइंट फिरणार आणि आम्हाला आजच माघारी जायचंय, कारण उद्या आम्हाला अजून डबल कंपनी जायचं लाईनवर. आमचं सर सुट्टी पाहिजे आम्हाला, भेटल का? हो सर सुट्टी पाहिजे, भेटल का? सर सुट्टी पाहिजे, भेटल का? बोलायलाच गेले सर काय. सरची सुद्धा हालत खराब आहे. चला तिकडं आता रायरेश्वरच्या मंदिरात. तर बघा आपले भाऊ इथं बसलेत आणि हे रायगडचा बघा बाजारपेठ ही अशी होती हे, आणि हे असं आहे. तिकडं चाललो आम्ही, ते बसली ती बघा. इकडं हे टकमक टोक आहे, इथं टकमक टोक. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू लय भारी दिसतला. आणि आता आम्ही इकडून आलो आणि इकडे चाललो. इकडं रायरेश्वरचं मंदिर आहे आणि बघा हे दोन कार्यकर्ते बघा वरून चालाल ते, काय करत नसताना पण करून चालाल ते. आणि अजून म्हणत इज्जत का काय, इकडे एवढा मोठा देवानं रस्ता दिलाय तरी पण ह्यांना ह्याच्यावर काय 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 सांगितलंय का कोणी करायला तिकडे मंदिरात. आणि हा कार्यकर्ता तर काय भाऊ माग हा काय येत बी नाही आता पुढे. काय इकडे घेऊ आणि तिकडे चालला. डेलीच्या प्रमाणे ह्या बारीस पण माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग कमीच आहे. मग कितीपर्यंत टिकते काय माहित नाही. जेवढी टिकल तेवढा व्हिडिओ काढणार आहे आणि आम्ही जाणार आहे माघारी लगेच. तर बघा इथून मंदिरात चालला होता. काही नंदी तर आता दर्शन ते केलंय आम्ही इथं आणि आता बाहेर चाललो डबल. आणि आता जाणार आम्ही जिथं राज्याभिषेक झालता महाराजांचा, तिथे जाणार आम्ही. वेलकम टू गाईज समाधान न्यू ब्लॉग. चला चल 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 चला लवकर, आता पुढे पुढे चाललोय आम्ही. आता आम्ही चाललोय टकमक टोक बघायला चाललोय आम्ही. टोक बघायला. इतिहासातलं सगळ्यात मोठं टोक आहे. इथून जो माणूस खाली पडतो तो कधीच वाचत नाही, असं इतिहासात नोंद आहे या टकमकची. बघा व्ह्यू बघा, कसला व्ह्यू आहे, खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे. नाही खतरनाक व्ह्यू आहे, थोडं मोठ्या ना. आणि आणि अभिजितचा बर्थडे आहे, त्याला सगळ्यांनी विश करा, कारण त्याला एक फेवरेट पर्सनचा विश येणार होतं, ते काय आलं नाही. मी त्याची आयडी मेन्शन करतो कमेंट मध्ये. भाऊ तिकडे मागच पडलाय. अभिजितला मेसेज देण्यात गेलाय ना, आकाश भाईचा मेसेज जाणार गेलाय. ती असली गाणी लावून लय बोर होते. बघा तुम्ही काहीतरी सांगायला.
बोल 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 लवकर बोल. उभं कशाला करतो आठवतो. फोटो काढायचे लगे बोल बोल त्याला म्हणते सगळी पळायला गेली आणि गेले बरीच आलो नव्हतो. तर आत्ता आम्ही आलो बघा टकमक टोकला आणि गेल्या बरीच चालतो मी इकडं आलोच नव्हतं आणि मागून सगळं ऊन पडायला त्यामुळे काळा दिसाला असं तर कुठं गोरा काय प्रश्न बरोबर आहे की नाही. हा तुम्हाला दाखवता बघा इकडं पण बघा इकडं असा व्ह्यू आहे. एक मिनिट मला बॅक कॅमेरा दाखवता असं आहे. साधा सिंपल विचार करून चाला. जी बोकडं आली होती ती वाळवंटात नाही आली. त्याने एक झाड बघायला भेटत नव्हतं. की छोटी छोटी घरं दिसते ती खालून. नदी पण आहे इथं. आता टकमक टोक बघून आलो आणि आता आम्ही चाललो राज्याभिषेक झालता तिथं इकडं सांगितलं नाही काय आणि इकडून टकमक टोक बघून आला. इकडे चाललं नव्हतं ना पण. तर बघा आब्याला कुठं काय नाही आब्या गाडी होता तुम्ही आपण सर सर तर आता आमचं सगळं फिरून झालेलं आहे आणि चार्जिंग संपले आहे त्यामुळे व्हिडिओ काय काढत नाही मी आता. तर ह्या ब्लॉगला इथं सीन करून आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.